अरे तो गोजाइमास। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये। आणि आजचा हा व्लॉग मी शूट करते आहे जपानच्या एका सुप्रसिद्ध जागेवरनं, तो म्हणजे कामाकुरावरनं। द ग्रेट बुद्धाचा स्टॅच्यू इथे आहे आणि त्याबद्दल बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला कळणार आहेत। तर माझा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा कामाकुराची ही प्लेस व्लॉग्स बाय कवी सोबत। आणि गोल्डन डेज चालू झाल्या असल्यामुळे लोकांची गर्दी आपल्याला दिसते आहे। आतमध्ये जाण्यासाठी 300 येन आपल्याला पे करायचे आहेत आणि लोक आता इथे या एंट्रन्स जवळ ह्यांनी म्हणजे 300 येन आपल्याला पे करायचे आहे। चिल्ड्रन्ससाठी 150 येन आहे आणि मोठ्यांसाठी 300 येन आहे। अरे तो जाय तिकीट घेतलंय आम्ही। आता तुम्हाला मी एक जसं एखाद्या मंदिरात जाताना आपण पहिलं हात वगैरे स्वच्छ करतो, पाय स्वच्छ करतो, तसं टेम्पलमध्ये जाण्याआधी ही मंडळी इथे हात आणि पाय स्वच्छ करतात आणि मग आतमध्ये जातात। आतमध्ये एंट्रन्स मधनं आत आल्यानंतर इथे समोर आपल्याला मोठा असा हा बुद्धांचा स्टॅच्यू बघायला मिळतोय। गौतम बुद्धांच्या या स्टॅच्यूच्या समोर आपल्याला ही मंडळी नतमस्तक होताना दिसते। आणि जसं आपल्याला माहिती आहे जपानचे 2 मोठे धर्म आहेत, त्या धर्मांपैकी एक म्हणजे बुद्धिझम आहे आणि ही मंडळी इथे ते फॉलो करतात। तर मंडळी, जसं या पुतळ्यामध्ये भरपूर काही वैशिष्ट्य ऐकण्यासारखे आहे, त्यापैकीच एक म्हणजे पुतळा हा आतून पूर्णपणे पोकळ आहे आणि आतमध्ये त्याच्या वेगवेगळी भित्तिचित्र रेखाटलेली आहे आणि ती भित्तिचित्र बघण्यासाठी या मंडळींनी मागे रांग लावलेली आहे। ही रांग पुतळ्याच्या आतमध्ये असलेली भित्तिचित्र बघण्यासाठी आहे आणि हा दरवाजा आतमध्ये जातो, जिथनं ही मंडळी आतमध्ये जात आहेत आणि आतमध्ये रेखाटलेली भित्तिचित्र बघू शकतो आपण इकडनं। इथे वेगवेगळी गौतम बुद्धांची आपण पुस्तकं म्हणा अशी वेगवेगळी प्रकारची आपण आता हे आहे तुमच्या लेग स्ट्रॉंग करण्यासाठीचं लकी चार्म, गुड हेल्थसाठीचं लकी चार्म, हे लकी किचन आहे, रिकव्हरी फ्रॉम इलनेस आहे। अशी वेगवेगळ्या पद्धतीची लकी चार्म्स इथे बघायला मिळतात।